मूर्ती दिसते आपल्यासमोर ती रिअल लाईफ देवी आपल्यासमोर प्रकट झाली आहे आणि आपल्याला आशीर्वाद देते, आपल्याशी बोलेल आणि आपल्याला काही सांगेल गोष्टी असतात. असे भावना म्हणजे त्या देवीकडे बघून वाटतात. आपली देवी चंदनाची आहे, चंदनाच्या लाकडापासून बनवली आहे. तर तुझ्या मूर्तीकडे बघून तुला काय वाटतं? पहिला तर विश्वासच होत नाही की ही मूर्ती आहे म्हणून, की लाकडाची आहे आणि इतकी बोलकी आहे, इतके डोळे बोलके आहेत की आता असं आपल्याकडे बघून आपण बोलतो ना ते पलके झपक जायगे असं, तशी देवी इतकी बोलकी वाटते. आणि म्हणजे खरंच विश्वास होत नाही की ही मूर्ती आहे, खरंच देवी आपल्यासमोर आहे असं वाटतं देवीला बघून. आणि हाताची बोटं आहेत, जी देवीची ठेवण आहे, पूर्ण जी फिनिशिंग आहे ती खतरनाक नेक्स्ट लेवलची आहे. आणि 1970 साली मी ऐकलं की 1970 साली ही देवी बनली आहे आणि त्यावेळेला इतकी सुंदर मूर्ती बनवली आहे. म्हणजे तिची फिनिशिंग तेच जसं की हाताची बोटं, डोळे वगैरे सगळं इतके बोलके आहेत की म्हणजे खरंच त्या कलाकाराला खूप सलाम आहे. दादा, ॲज अ आर्टिस्ट म्हणून तुला पण माहिती आहे की कुठली आर्ट प्रिझर्व करायची असेल तर त्यासाठी भरपूर मोठं वेळ लागतो आणि भरपूर काही मेहनत लागते. बरोबर. आज ही देवी 1970 पासून तशी प्रिझर्व केली, तर त्याच्याबद्दल तुला काही बोलायचं? एवढा वर्ष म्हणजे ते प्रिझर्व करणं पण खूप मोठी गोष्ट आहे आणि ते एवढं प्रिझर्व करून ठेवलं हे म्हणजे मंडळाचंच कौतुक बोलायला लागेल तसं ते तसंच ठेवणं. कारण बऱ्याच वेळा कलर निघतो, बरेच स्क्रॅचेस दिसतात, काय होतं, पण हे तसं वाटत नाही आहे, खूप जुनी आहे म्हणून. आणि हाताचे म्हणजे इवन स्किन वगैरे जशी वाटतं की एकदम नखं वगैरे एकदम खूप म्हणजे असं एकदम जे रिअलिस्टिक आहेत. आता बोलेल देवी असंच भास होतो देवीकडे बघून.
खूप आनंद झाला की आमचं एक स्वप्न पण होतं बघायला गेलं तर, की आमच्या इथे आम्ही यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर लास्ट इयर बघितलेलं की तू हे जी कॉन्सेप्ट चालू केली आहे, की आमचं पण एक स्वप्न की आपला एक मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून एक स्वप्न असतं की ती आपली पण बाप्पाची किंवा उमरखाडीच्या आईची पेंटिंग व्हावी. तर आपला अनुभव म्हणजे आम्ही एवढे लक्की आहोत की आम्हाला ते दोन्ही पण यावर्षी अनुभवायला भेटलं. त्याबद्दल मी खूप तुमचा आभारी आहे. आणि आमची ती पेंटिंग म्हणून आम्हाला एवढा सन्मान भरला की जिवंतपणा आम्ही आमच्या देवमाताचा पण मी बघितला आणि उमरखाडीच्या आईचा पण बघितला. पहिला तर खूप खूप धन्यवाद तुमचे मंडळातर्फे आणि एक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण आमचं जे प्रेम आहे मेन म्हणजे गणपती आणि आमची देवी, त्याचं लाईव्ह पेंटिंग बघायचं भाग्य आम्हाला लाभलं. कारण आम्ही कधीच बघितलं नाही लाईव्ह पेंटिंग कसं असतं आणि काय असतं. तसं माझा मित्र बोलला की आम्ही तुम्हाला खूप ठिकाणी DM केले होते की आमच्याकडे या आमच्याकडे या, पण देवाच्या मनात आणि आईच्या मनात असं होतं की तुम्ही स्वतःच आमच्याकडे आलात आणि आम्हाला हे लाईव्ह पेंटिंग बघण्याचं भाग्य दिलं. त्यासाठी खूप खूप तुमचे आभार. सर्वात प्रथम तर दादा मी तुमचे आभार करतो. तुम्ही आमच्या मंडळाला भेट दिलीत आणि गणपतीत आणि नवरात्रीत जी तुम्ही हे केली लाईव्ह पेंटिंग, ते आम्हाला बघायचा एक्सपिरियन्स भेटला. त्याच्यामुळे आमच्या मंडळाकडनं मी आभार मानतो तुमचे. आणि जे आम्हाला DM करत होते, आम्ही तुम्हाला बघायची इच्छा खूप होती लाईव्ह पेंटिंग. गणपतीत पण बघितली आणि देवीत पण बघितली. एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. ती लाईव्ह पेंटिंग बघायचा आनंद होता ना, तो वेगळाच होता. देवाच्या पुढे जी लाईव्ह पेंटिंग काढली आणि देवीच्या पण खूप वेळ लागला. तुम्हाला 4-5 तास तुम्ही पेंटिंग करत होते, पण त्याच्यानंतर तो रिझल्ट बघताय तुम्ही एकदम भारी बनवली आहे पेंटिंग.